रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी उभारण्यात आलेलं जलसमाधी आंदोलन आणि मग त्यानंतर रस्त्याचं काम पूर्ववत करण्यात यावं यासाठी उभारलेला सर्वसामान्यांचा लढा, त्याच्यामध्ये उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला, बंधू भगिनी तसेच शाळकरी मुले या सर्वांच्या लढ्याला यश आलेलं पाहायला मिळतं आहे. कारण प्रशासनाची भूमिका आणि शेतकऱ्याचा समजूतदारपणा यांचा समन्वय साधत हा रस्ता पूर्ववत करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. पाहूयात स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून सविस्तर बातमी. आपण सर्वजण ठाकरवाडी ग्रामस्थ, देसावळा ग्रामस्थ, त्याचप्रमाणे बारवेमाळ्याचे ग्रामस्थ आणि माळुंगे पडवळचे ग्रामस्थ आपण गेली 3 दिवस मंगळवारी ठाकरवाडीच्या पाझर तलावामध्ये जलसमाधी आंदोलन तब्बल 9 तास केलं आणि हे आंदोलन होत असताना सायंकाळी 5 वाजता या रस्त्याच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित होता, असा शेतकरी या ठिकाणी आपण पाहत आहोत. हा शेतकरी त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर माननीय तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत आले आणि एक समझोता म्हणून त्या ठिकाणी आपण ज्या मागण्या टाकल्या त्या मागण्यांप्रमाणे या शेतकऱ्याने मान्य केलं. आता वास्तविक पाहता याची कोर्टात केस चालू आहे ह्या जमिनीची आणि मनाचा मोठेपणा दाखवून भागुजी सईद यांचा मुलगा बाळासाहेब सईद आणि त्यांचा मुलगा प्रतीक सईद या सगळ्या कुटुंबांनी या ठिकाणी हा रस्ता करण्यासाठी समझोता करून परवानगी दिली. याबद्दल पहिले आपण सर्व ग्रामस्थ त्यांचे टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण त्यांचे आभार मानूया आणि यापुढेही असंच आम्हाला सहकार्य राहू द्या. भविष्यात या ठिकाणी सर्वांना माहिती आहे का या ठिकाणी 2 रस्ते आहेत. हा एक रस्ता आहे, खालून एक फरसबंदीचा रेकॉर्डचा रस्ता आहे. तर भविष्यात कोर्ट जो निर्णय देईन आपल्याला, म्हणजे ह्या शेतकऱ्याला जो न्याय देईन कोर्ट, तो आपल्या सर्वांना मान्य असेल, ह्या शेतकऱ्याला सुद्धा मान्य असेल. आणि भविष्यात ही याची लढाई नसून ही आपलीसुद्धा लढाई आहे का याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. उद्या कोर्टाचा निर्णय येईल तो आपल्या सर्वांना मान्य आहे. परंतु या ठिकाणची जी दुरावस्था होती, लहान मुलांना, मोठ्या माणसांना, वयस्कर लोकांना येता येत नव्हतं आणि महिलांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला आमच्यासोबत. तर मी या ठिकाणी सर्व महिलांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ही जी छोटी लहान मुलं बसलात, या मुलांचे, शाळकरी मुलांचे आभार मानतो का गेले 3 दिवस हे शाळेत सुद्धा गेले नाही. यांनी शाळेवर बहिष्कार टाकलेला आणि 9 तास आपल्या मोठ्या माणसांबरोबर ही मुलंसुद्धा पाण्यात उतरलेली आणि ह्या मुलांच्याही लढ्याला कुठंतरी यश आलेलं आहे. तर या मुलांचेही आभार मानतो. या ठिकाणचे बारवेमाळ्याचे सर्व ग्रामस्थ, ठाकरवाडीचे ग्रामस्थ, देसावळेचे ग्रामस्थ आणि समस्त ग्रामस्थ, माळुंगे पडवळ आणि काही प्रशासनाच्या गोष्टी असतील, काही अधिकारी असतील, मनसर पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी स्टाफ असेल, यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलं आणि आपण 3 दिवस त्या ठिकाणी आंदोलन केलं. 9 तास पाण्यात उभं राहून आंदोलन केलं आणि पाझर तलावाच्या काठी बसून आपण 3 दिवस आंदोलन केलं. त्याबद्दल सगळ्यांचं आभार तर आहेच आहे, परंतु जास्त आभार या खरं पाहायला गेलं तर या शेतकऱ्यांचं आहे. या ठिकाणी या सईद मंडळींचं या ठिकाणी क्षेत्र आहे, काही ठिकाणी बारवे मंडळींचं क्षेत्र आहे. या सर्व मंडळींचं आम्ही आभार व्यक्त करतो की समजूतदारपणाने, कारण हा रस्ता आपल्या सर्वांना येण्या जाण्यासाठी लागतोय. आपली मुलं बाळ शाळेत जातात. तर या ठिकाणी तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने प्रातिनिधिक आता ह्या विषयाबद्दल गेली अनेक वर्ष लोकांचे असे गैरसमज होते का हा शेतकरी विरोध करतोय, हा शेतकरी विरोध करतोय. परंतु ह्या विषयात घुसल्यानंतर काही गोष्टी अशा जाणवल्या का त्यांचा लढा हा प्रशासनाशी होता, त्यांचा वाद हा जमिनीचा आहे आणि याच्यात काही विघ्नसंतोषी लोक असतील. या विघ्नसंतोषी लोकांनी ग्रामस्थ, त्याचबरोबर आपल्या या वाडींमधले ठाकरवाडी असन, देसावळा असन, बारवेमाळ्यातले ग्रामस्थ असतील, यांना न विचारात घेता या विघ्नसंतोषी लोकांनी काही प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे ह्या बाबी क्रिटिकल होत गेल्या आणि कोर्टात गेल्या. तर त्या लोकांचे सुद्धा आभार मानतो का ही बाब निदर्शनास आणून दिली आणि भविष्यात ही लढाई तुमची नसून
या इथं मग सईद असेल किंवा बारवे परिवार असेल, पुढं आवटेमाळ्यातले आवटे असतील, देसावळ्यातले ठाकर समाजातले जाधव काळे पारधी असतील, याच्यातल्या कोणत्याही समस्या आले तर आपण सगळे एकत्रित हक्काने उभं राहू, सगळ्यांच्या समस्या सोडू. परंतु समंजस्याचे मार्ग हे बसून चर्चेने निघत असतात. तर आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांना पत्र दिलेलं आहे आंदोलकांनी, का आमचं उपोषण या ठिकाणी रस्त्याचं आपण काम पाहतोय, मजबूतीकरणाचं रोलर फिरून काम झालेलं आहे. या ठिकाणी 150 ते 200 डंपर मुरुम टाकलेला आहे. मुरुम दिलेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा आभार. त्याचप्रमाणे जो चराचा विषय होता तर मागं JCP चालू आहे, आपण पाहत आहात की हा चर चालू आहे आणि चराचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. तर यांना आपण आंदोलन आपण सोडत असल्याचं पत्र देत आहोत. कुणीही त्या पाझर तलावाच्या बाजूला आता यापुढे जाऊ नये आणि हे आंदोलन इथं समाप्त झालं अशी मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बागुजी सईद यांचे नातू प्रतीक सईद यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण ठाकरवाडी, बारवे वस्ती आणि देसावळा या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य अंकुश शेठ आणि त्याचबरोबर मुकुंद शेठ बारवे आणि आपण तिघंजण आणि महिला बंधू भगिनी समेत यांचा एक सन्मान करू का तुम्ही मोठ्या मनाने या विषयावर तोडगा काढला आणि हा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न तात्पुरता का होईना आम्हाला ये जा करण्यासाठी चालू करून दिला. आणि प्रशासनाला आमचं एक आव्हान आहे का ही जी कोर्टाची केस चालू आहे प्रशासनाने याच्यात दखल द्यावी. माननीय कोर्ट साहेबांना बी विनंती आहे का याचा लवकरात लवकर निकाल लागून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. तर जो माळुंगे पडवळ ठाकरवाडी रस्त्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे, गेले 20 ते 22 वर्ष झालेले प्रलंबित आहे. याच्यामध्ये प्रत्येक वेळेस शेतकऱ्यालाच दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या घराची आणि त्यांची बदनामीचा प्रकार हा जाहीर चालू आहे सध्या गावामध्ये. तर मूळ मुद्दा काय आहे किंवा काय ह्या गोष्टीची काही पार्श्वभूमी लोकांना किंवा समाजातल्या सामान्य लोकांना नाही आहे. पुढाऱ्यांच्या फक्त पोळ्या वाजायची कामं केलेली आहे तिथं आश्वासनं देऊन. तर मेन मुद्दा असा आहे की 78च्या गटवारीमध्ये काही भूमी अभिलेखकडनं चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांमुळं आज हा समाजाला आणि त्या वैयक्तिक शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला हा त्रास भोगावा लागतोय. तर प्रशासनापाशी आम्ही गेले 20-22 वर्ष झाले जातोय, पण प्रशासनापासून आम्हाला कुठल्याही प्रकारची अजून मदत मिळालेली नाही. त्याच्यामध्ये माझे वकील ॲडव्होकेट सरिता काजळे, ॲडव्होकेट प्रसाद काळे आणि मी स्वतः वैयक्तिक गेले 6 ते 7 वर्ष झाले ह्या गोष्टींची दखल जास्त प्रमाणात घ्यायला सुरुवात केली आम्ही. नोटिसा, पत्रव्यवहार, सगळ्या गोष्टी, पण अजूनही आम्हाला कुठल्याही प्रकारची अजून याच्यात ना तहसीलदारांनी ना प्रांतनी कुठल्याही प्रकारचे अजून मदतीचे फक्त आश्वासन आले, मदत कुठल्याही प्रकारची झाली नाही. त्यामुळं समाजात असा तिढा निर्माण झाला आहे की फक्त शेतकऱ्याच्या हरकतीमुळं रस्ता होत नाही आहे. मूळ अडचण काय आहे काय नाही याच्या मागच्या काय गोष्टी आहेत हे समाजात किंवा सामान्य लोकांना माहीत नाही आहे. तर फक्त एवढंच आहे की बाबा आमच्या घराबद्दल आणि आमच्याबद्दल काही चुकीचे गैरसमज लोकांनी मनात ठेवू नये. समाजातील सामान्य लोकांनी ज्या पुढाऱ्यांना त्यांच्या पोळ्या बाजाच्या त्यांनी बाजून घ्या. फक्त समाजात एका घराला विरोध करून एकाच घराची पिळवणूक होऊ नये या गोष्टी फक्त कुठंतरी पुढाऱ्यांनी थांबवाव्यात ही विनंती आहे त्यांना एक आमची कळकळीची. आणि दुसरी गोष्ट की प्रशासनाला विनंती आहे का तुमच्याही सरकारी कामात आमच्या शेतातून जो रस्ता जातो आहे त्याच्यामुळं तुम्हालाही प्रशासनाला काम करायला अडथळा निर्माण होतो आहे. तर याच्यात कुठंतरी एक मार्ग प्रशासनाने काढावा आणि त्याची मदत आम्हालाही होईल आणि ये जा करणाऱ्याला नागरिकांनाही होईल याची फक्त हे करावी. आणि आजपर्यंत आम्ही रस्त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही आहे. ह्या मेन गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्याव्यात. आम्ही पहिल्यापासून सरकारला पण तेच सांगितलं आहे, जे सरकारमध्ये जे आमदार होते खासदार होते त्यांनाही तेच सांगितले आणि प्रशासनाला हेच सांगितलं आहे की नियमानुसार एका गटातनं एकच रस्ता जाऊ शकतो, त्याच्या पलीकडे रस्ता जाऊ शकत नाही. तर कुठलाही एक रस्ता जो 12 फूट आहे त्याच्याऐवजी आम्ही स्वतः वैयक्तिक आमच्या जागेतनं 16 फूट रस्ता द्यायला प्रशासनाला तयार आहे. पण तरीसुद्धा याच्यावर काय मार्ग आजपर्यंत निघालेला नाही आहे. मग आता नक्की अडतंय कुठं हे प्रशासनाने याची उत्तरं थोडीशी आम्हाला द्यावी, म्हणजे जेणेकरून आम्हाला कळेल की नक्की चुका कुठं होत आहेत, अडतंय कुठं. आम्ही लिगली जेवढे डॉक्युमेंट्स प्रशासनाला हवेत ते 19 डिसेंबर 2019लाच सगळे ते डॉक्युमेंट्स लीगल डॉक्युमेंट्स प्रशासनापुढे दाखल केलेले आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.